कल्पना करा, एक असे शहर जिथे 2016 मध्ये पाण्यासाठी रेल्वे धावली होती, जिथे उन्हाळ्यात तापमान जीवघेणे व्हायचे, जिथे झाडांची संख्या इतकी कमी होती की संपूर्ण जिल्हा राज्यात शेवटच्या क्रमांकावर होता. पण याच शहरात काही लोकांनी ठरवलं, लातूर बदलायचं, हिरवं करायचं आणि पर्यावरण वाचवायचं. आणि जन्म झाला ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनचा. ही आहे त्या जिद्दी, वेड्या आणि पर्यावरणासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या लोकांची प्रेरणादायी कहाणी. राष्ट्रीय वन नीतीनुसार कोणत्याही प्रदेशात किमान 33% क्षेत्र वनाच्छादित असणे आवश्यक आहे. मात्र लातूर जिल्हा या बाबतीत कायम शेवटच्या क्रमांकावर राहिला. 2015 पूर्वी लातूर शहराचे ग्रीन कव्हर फक्त 0.78% होते. उन्हाळ्यात पाणी टंचाई इतकी भीषण झाली की 2016 मध्ये रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली. हा केवळ दुष्काळ नव्हता, तर निसर्गाने दिलेला एक इशारा होता. एका संकल्पाची सुरुवात 2016 मध्ये लातूरमध्ये वृक्ष चळवळीची सुरुवात झाली. पण काही पर्यावरणप्रेमींनी याला एका मोठ्या मोहिमेचे रूप दिले. 1 जून 2019 हा दिवस ठरला एका नव्या इतिहासाचा. काही नागरिक एकत्र आले. त्यांनी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता एक संकल्प केला, लातूर हिरवं करायचं. आणि अशा प्रकारे ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनची स्थापना झाली. दररोज सकाळी व्हॉट्सॲप ग्रुपवर एक संदेश येतो, उठा उठा, पहाट झाली, झाडे लावण्याची, झाडांना पाणी देण्याची वेळ झाली. हा फक्त मेसेज नसतो, तो पर्यावरणासाठी लढणाऱ्या सैनिकांचा बिगुल असतो. सकाळी 6:30 वाजता सदस्य कामाला सुरुवात करतात. किमान 3 तास झाडांसाठी श्रमदान केले जाते. कोणी आळे करतो, कोणी झाडांना पाणी देतो, कोणी स्वच्छता करतो, तर कोणी नवीन रोपे लावतो. झाडे लावणे सोपे असते, पण त्यांचे संगोपन करणे खूप कठीण असते. ग्रीन लातूर फाउंडेशनने हे आव्हान स्वीकारले. उन्हाळ्यात दररोज 5 टँकरद्वारे झाडांना पाणी दिले जाते. एक दिवसही खंड पडू दिला जात नाही. यासाठी सदस्य स्वतः पैसे गोळा करतात, दानशूर लोकांची मदत घेतात आणि वाढदिवस, स्मृतिदिन, धार्मिक कार्यक्रम यांना पर्यावरणाशी जोडतात. आज या फाउंडेशनने 3,50,000हून अधिक झाडांचे संगोपन केले आहे. मुख्य रस्ते, दुभाजक, शाळा, महाविद्यालय